बीपीची गोळी खूप लोकांचं असं असतं, एकदा चालू केली म्हणजे मग शेवटपर्यंत ती घ्यायची. गोळी बंद होते का अशी? बीपी प्रचंड वाढलेलंही असतं आणि जेव्हा त्याची ट्रीटमेंट आपण करतो आणि त्याचं आपण एक्सिजन करतो त्याच्यानंतर ते ब्लड प्रेशर कमी होतं. मग काही वेळेला अशा पेशंट्समध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्या नंतर द्याव्या लागत नाही. पण मग या बीपीच्या गोळीचा काही साईड इफेक्ट्स वगैरे असतात? त्याच्यामध्ये क्लोनिडीन नावाचा एक ड्रग वापरला जातो. आता हे क्लोनिडीन नावाचा जो ड्रग आहे तो जर पेशंट्समध्ये दिला तर बऱ्याच पेशंट्समध्ये कॉन्स्टिपेशनचा एक प्रॉब्लेम होतो. म्हणजे म्हाताऱ्या लोकांमध्ये तो ड्रग कॉमनली वापरला जातो. तर ते कॉन्स्टिपेशनची खूप वेळेला कंप्लेंट करतात. लो बीपीचा जर त्रास असेल कोणाला तर पुढे भविष्यात जाऊन त्यांना हाय बीपीचा त्रास होण्याचे चान्सेस किती असतात? काही वेळेला तर असं बघितलंय की काही लोकांमध्ये म्हणजे काही पेशंट्स आमच्याकडे येतात, बीपी कायम कमी राहतं म्हणून ते मिठाचे पदार्थ खातात. आणि या स्टडीच्या अंती जेव्हा दुसऱ्या दिवशी मशीन आपण ते काढतो त्याच्यानंतर त्याच्यात ग्राफ येतात आणि त्याच्यामध्ये बीपीचं आपलं ॲव्हरेज किती आहे ते आणि हार्टबीट आपले किती ॲव्हरेज 24 तासामध्ये पडले आहेत ते येतं आणि त्याच्यावरून मग डॉक्टर डिसाईड करतात की यांना खरंच ब्लड प्रेशर आहे का नाही. जर बऱ्याच प्रमाणामध्ये तुमचं ब्लड प्रेशर कमी राहत असेल तर मग आम्ही त्या पेशंटला गोळ्या चालू करण्यापासून काही वेळ रिफ्रेन करतो. हॅलो, सगळ्यांचं स्वागत अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण जो विषय घेतो आहोत तो बऱ्याच लोकांसाठी महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे रक्तदाब किंवा बीपी. आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर स्वप्नील जोशी. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की बीपी वाढतं एक्झॅक्टली तेव्हा काय होतं किंवा कशामुळे वाढतं? मुळात ब्लड प्रेशर म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सामान्यतः इंग्लिशमध्ये ब्लड प्रेशरला हायपरटेन्शन म्हणतात आणि आपण मराठीमध्ये त्याला रक्तदाब म्हणतो. हा रक्तदाब नॉर्मल याचं प्रमाण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 120 मिलीमीटर ऑफ एच म्हणजे पाऱ्यामध्ये आपण याचं मोजमाप करतो आणि डायस्टॉलिक मध्ये याचं प्रमाण 80 मिलीमीटर ऑफ एच असं आहे. तर सिस्टॉलिक म्हणजे काय, तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जेव्हा आपलं हार्ट बीट होत असतं तेव्हा जे मेजरमेंट येतं ब्लड प्रेशरचं त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात. आणि त्या दोन हार्ट बीटच्या मध्ये जेव्हा मसल्स रिलॅक्स होतात आणि तेव्हा जे ब्लड प्रेशर मिळतं त्याला आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. साधारणतः 120/80 हा जो ब्लड प्रेशरचा प्रमाण आहे हे नॉर्मल मानलं गेलं आहे आणि 140/90 म्हणजे वरचं बीपी सिस्टॉलिक 140 आणि खालचं बीपी 90 त्या प्रमाणापर्यंत ते नॉर्मल मानलं गेलं आहे. आणि खालपर्यंत त्याची लेवल म्हणजे खालती 120/80च्या खाली 100/60 पर्यंत त्याचं प्रमाण नॉर्मल मानलं गेलं आहे. ब्लड प्रेशर वाढण्याची वेगवेगळी कारणं आहेत. जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या आर्टरीजमध्ये म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये एंडोथिलियल डिस्फंक्शन जर व्हायला लागलं तर त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढायला लागतो. बऱ्याच वेळेला पुरुषांमध्ये म्हणजे मेल्समध्ये ब्लड प्रेशर याचं प्रमाण बायकांपेक्षा म्हणजे फिमेल्सपेक्षा जास्त ऑब्झर्व केलं जातं. बैठी लाईफस्टाईल ज्यांची आहे त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त प्रमाणात बघायला मिळतं. त्याचबरोबर ज्या लोकांच्या खाण्यामध्ये सोडियम युक्त खाणं जास्त आहे आणि पोटॅशियम युक्त खाणं कमी आहे तर त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त बघण्यात येतं. अल्कोहोल कन्झम्पशन जर जास्त असेल तरुणांमध्ये किंवा अगदी म्हाताऱ्या पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये सुद्धा तर अशा लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. अनेक प्रकारचे ड्रग्ज जे असतात ते घेतल्यामुळे पण ब्लड प्रेशर वाढतं. उदाहरणार्थ पेन किलर म्हणून आपण NSAIDs हे ड्रग घेतो त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. आता हे ब्लड प्रेशर जेव्हा वाढतं तेव्हा कधी लक्षणं दिसतात तर काही लक्षणं दिसत नाही. तुम्ही ब्लड प्रेशर नियमितपणे तुमचं मॉनिटर करत गेला, तुमची जर लेवल 140/90च्या खालती असेल तर साधारणतः आपण असं म्हणू शकतो की तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. जर त्याच्या वरती वारंवार तुमची ब्लड प्रेशरची लेवल जात असेल, दिवसातनं एकदा किंवा दोनदा चेक केलं किंवा दिवसाच्या कुठल्याही घटिकेला साधारण सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही चेक केलं आणि दरवेळेला ती लेवल जर 140/90च्या वरतीच येत असेल तर मात्र आपण असं म्हणू शकतो की आपल्याला ब्लड प्रेशर आहे. जे आता तुम्ही म्हणालात तर दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांना बीपी बदलत जातं का एकाच माणसाचं? बीपी मध्ये डायर्नल व्हेरिएशन्स म्हणजे फ्लक्च्युएशन्स हे बघितले जातात. साधारणतः आपण जेव्हा झोपून उठतो तेव्हा आपलं ब्लड प्रेशर कमी असतं, पण त्यानंतर जेव्हा आपण आपलं नियमित कार्य करायला लागतो
त्याप्रमाणे ते हळूहळू वाढायला लागतं. दुपारी जेवणानंतर ब्लड प्रेशर हे थोड्या काळ जास्त असतं आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण रिलॅक्स करत असतो घरी, जेव्हा तुम्ही 10-15 मिनिटं टीव्ही बघतायत किंवा तुम्ही गाणी ऐकतायत, तर अशा वेळेला तुमचं ब्लड प्रेशर कमी असू शकतं. आणि हे सोडियम पोटॅशियमचं जे तुम्ही आता म्हणाला, तर असं काही सांगू शकाल का की कुठल्या पदार्थांमध्ये ते सोडियम कशामध्ये जास्त असतं, तर मिठामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं किंवा हे आर्टिफिशियल स्वीटनर्स जे वापरले जातात किंवा शुगरी ड्रिंक्स असतात ह्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं किंवा ब्रेड, पिझ्झा हे जे बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात ह्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. पिझ्झावर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकले जातात किंवा वापरले जातात, त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. आता तुम्ही जर व्यवस्थित कधी बघितलं असेल तर आपण ज्या पेस्टने आपण आपले दात घासतो त्यामध्येही सोडियम असतं. त्यात एक प्रकारचं जे सोडियम आहे त्याला म्हणतात सोडियम अल्जिनेट. ते तुझ्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का वालं तेच ते. तर त्यातही सोडियम असतं, पण ते खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरात जात नाही, कारण आपण ते फ्लश आउट म्हणजे आपल्या तोंडातनं आपण ते टाकून देतो. फ्रेंच फ्राईज त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. आता जे पदार्थ पोटॅशियम युक्त आहेत तर ते कुठले, तर केळी, त्याच्यानंतर स्पिनेच म्हणजे आपली पालकची भाजी, यात पोटॅशियम असतं. त्याच्यानंतर टोमॅटोज मध्ये सोडियम असतंच, पण त्याचबरोबर पोटॅशियम पण असतं. तुम्ही जे म्हणालात की मगाशी की बीपी चेक करत राहायला पाहिजे किंवा हे, तर ते प्रत्येकाने करायला पाहिजे की 15 ते 17 वर्षापर्यंत आपण फारसं असं काही लहान मुलांचं वगैरे ब्लड प्रेशर चेक करत नाही, कारण सध्या तरी ब्लड प्रेशरचं प्रमाण हे एवढ्या लहान मुलांपर्यंत आलेलं नाहीये. पण स्ट्रायकिंग डेटामध्ये आता बऱ्याच अंशी वयाच्या 15 ते 17व्या वर्षानंतर म्हणजे मॅच्युरिटी जेव्हा येते तेव्हापासून ते अगदी ओल्ड एज पर्यंत लोकांमध्ये बऱ्यापैकी ब्लड प्रेशरचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. लहान मुलांमध्ये म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांपेक्षा पण आपण म्हणू शकतो कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये, टीनेजर त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढायला लागलं. आमच्याकडे अगदी आता 17 ते 18 वर्षापासूनचे लोक असे येतात, पेशंट येतात की ज्यांच्यामध्ये 170/100, 180/100 अशा लेवलचं प्रमाणाचं ब्लड प्रेशर पण आम्ही बघतो आणि आम्ही त्यांना गोळ्या चालू करतो पूर्ण इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर. आणि ब्लड प्रेशरला जर डिस्क्राईब करायचं झालं त्याला सायलेंट किलर म्हणतात, कारण ते बऱ्याच प्रमाणात त्याचे लक्षणं हे कोणाला जाणवत नाहीत. म्हणजे काही काही वेळेला तर तुम्हाला 3-3, 4-4 वर्षापर्यंत ते असिम्प्टोमॅटिक असतं, म्हणजे कळत नाही. कुठे साधं डोकं दुखलं किंवा कुठे चक्कर आली, आपण तेवढ्यापुरतं त्याच्या रिलेटेड गोळ्या ज्या असतात त्या घेतो आणि ते सिम्पटम्स ठीक झाले की आपल्याला वाटतं की आपण ठीक झालो आहोत. बरेचसे पेशंट हे असिम्प्टोमॅटिक आहेत, अनडायग्नोज्ड आहेत आणि त्यांना 3-3, 4-4, 5-5 वर्षापर्यंत ब्लड प्रेशर असतं, पण ते व्यवस्थितरित्या योग्य वेळी डायग्नोज न झाल्यामुळे मग पुढे त्यांच्यामध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागतात. अच्छा, पण मग त्याची दृश्य लक्षणं कुठली? साधारणतः दृश्य लक्षणं कुठली, डोकं दुखणं, चक्कर येणं, जनरलाइज विकनेस म्हणजे हातपाय दुखणं, छातीत धडधडणं, घाम येणं, ही लक्षणं साधारणतः बघायला मिळतात. त्याचबरोबर ब्लरिंग ऑफ द विजन म्हणजे डोळ्याने अंधुक दिसणं किंवा लघवीला वारंवार जावं लागणं, ही अशा प्रकारची लक्षणं ज्या पेशंट्सला ब्लड प्रेशर आहे त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. अनेकदा काही पेशंट्समध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत. चेक केल्यावर माझं ब्लड प्रेशर 170/100 आलं डॉक्टर, मग मला ब्लड प्रेशर आहे का, अशा प्रकारचे प्रश्न घेऊन अनेक वेळेला पेशंट्स आमच्याकडे येतात. ऍक्च्युली कसं आहे, ते वजन मॉनिटर करणारे लोक ते काटा आणून ठेवतात घरी, तसं म्हणजे आता एक ते बीपी ॲपरेटस ठेवा. बऱ्याच लोकांकडे ब्लड प्रेशरचं मशीन घरी असतं, म्हणजे आपल्याकडे जे ऑटोमॅटिक वाला ब्लड प्रेशरचं मशीन आहे हे मी बघितलंय की खूप पेशंट्सकडे ऑलरेडी असतं, कारण त्यांच्या घरात कोणा ना कोणाला म्हणजे आजी आजोबांना, आई वडिलांना कोणाला ना कोणाला ब्लड प्रेशर असतंच. त्यातही एक भाग असा आहे की ब्लड प्रेशरचं जे म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंट आहे हे मर्क्युरीचं जे आपलं मशीन आहे, जिथे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये चेक करतो, ते सामान्यतः स्टँडर्ड किंवा गोल्डन असं मानलं जातं. कारण हे जे ऑटोमॅटिक मशीन्स असतात त्याच्यामध्ये 5 ते 10% प्रमाणाचं पुढे किंवा मागे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे फ्लक्च्युएशन्स येऊ शकतात. आणि तुम्ही ब्लड प्रेशर कुठल्या पोझिशनमध्ये घेताय हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे सिटिंग पोझिशनमध्ये ब्लड प्रेशर घेतलं, सुपाईन म्हणजे झोपल्यावर ब्लड प्रेशर घेतलं किंवा स्टँडिंग पोझिशनमध्ये ब्लड प्रेशर घेतलं, तर याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात.
गोल्ड स्टँडर्ड मेथड प्रमाणे बसल्यावर तुम्ही ब्लड प्रेशर चेक करायचं असतं. पण हे ब्लड प्रेशर चेक करत असताना साधारणतः तुम्ही 5 ते 10 मिनिटं अगोदर रिलॅक्स व्हायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही चालून आला आहात आणि मग तुम्ही ब्लड प्रेशर घेतायत. तुम्ही व्यायाम करून आलात तर तुमचं ब्लड प्रेशर जास्त होणार, जास्त येणार आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला असं वाटेल की अरे मला ब्लड प्रेशर आहे का, किंवा तुम्ही झोपल्यावर उठलात आणि त्यावेळेला तुम्ही जर ब्लड प्रेशर चेक केलं आणि ते जर नॉर्मल असेल तर तुम्हाला असं वाटू शकतं की मला ब्लड प्रेशर नाहीये. तर ब्लड प्रेशर मेजरमेंट करण्याच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. तर गोल्ड स्टँडर्ड मेथड जी आहे त्याच्यामध्ये आर्म्समध्ये बसल्यावर ब्लड प्रेशर घेणं हे गोल्डन स्टँडर्ड मेथड आहे. झोपून आम्ही ब्लड प्रेशर आमच्या क्लिनिक्समध्ये घेतो. झोपल्यावर जे ब्लड प्रेशर आहे ते सामान्यतः सिटिंगपेक्षा थोडं जास्त येतं, कारण त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो आपल्या ब्लड प्रेशरवर, त्यामुळे ते थोड्या प्रमाणात जास्त येतं. जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आपलं ब्लड प्रेशर कमी होतं. तर आपण ब्लड प्रेशर मेजर करत असताना या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. आणि मग आता त्याच याने खरं तर आपल्या ह्याच्यामध्ये तो एक प्रश्न आम्ही ठरवलंय घ्यायचा असं, पण आता जे आपण म्हणजे बोललो ना की आयडियल सिच्युएशन कशी असावी ब्लड प्रेशर मॉनिटर करण्यासाठी, की त्यांनी व्यायाम करून आलेला नको, त्यांनी 5 मिनिटं रिलॅक्स होऊन नंतर मग त्याचं बीपी मोजलं गेलं पाहिजे. तसंच त्यानेच मला एक विचारायचं आहे, जेव्हा त्या व्यक्तीची मनस्थिती ठीक नाहीये मग तेव्हाही टाळावं का बीपी घेणं, कारण ते पण चुकीचे आकडे दाखवतं का? आणि त्या अर्थाने जेव्हा तुम्ही एखाद्याशी भांडता, काहीतरी वादविवाद होतात, त्यावेळेला तुमचं बीपी त्यावेळेला आपण म्हणताना पण म्हणतो तू माझं बीपी वाढवू नकोस असं म्हणून, पण मग खरोखर तेव्हा ऍक्च्युअली बीपी वाढतं का आणि ते तात्पुरतं असतं का त्याचे काही लॉंग टर्म इफेक्ट्स असतात? स्ट्रेसमुळे बीपी वाढतं का? हो, त्याचं उत्तर हो आहे. एखाद्या सिच्युएशनला आपण जेव्हा फेस करतो आणि तेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो किंवा मानसिक तणाव येतो त्यावेळेला आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन सिक्रेट होतात. त्यावेळेला काय होतं की आपलं हार्ट रेट वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, आपल्या ज्या आर्टरीज आहेत त्या डायलेट होणं, आपले डोळ्यांचे जे बुबुळं म्हणतो त्याला आपण, ते डायलेट होणं, हे असे वेगवेगळे प्रकारचे चेंजेस ज्या माणसामध्ये स्ट्रेस जास्त असतो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्यावेळेला ब्लड प्रेशरही वाढतं आणि त्यावेळेला जे वाढलेलं ब्लड प्रेशर असतं ते कदाचित तात्कालिक काही वेळेला असू शकतं, पण जसं मी म्हटलं की ती 140/90 ची जी रेंज आहे त्याच्यापेक्षा जास्त ते जात असेल आणि ते कन्सिस्टंटली जात असेल तर मग आपल्याला मात्र त्याला ब्लड प्रेशर म्हणूनच कन्सिडर करायला पाहिजे. आणि याच्याकरता एक दुसरा पण एक चांगला इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असा आहे की जर आपल्याला असं कन्फर्म नसेल की आपलं ब्लड प्रेशर कमी आहे का जास्त आहे, तर त्याच्याकरता 24 आवर ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग नावाचं एक इन्व्हेस्टिगेशन आहे, ते आपण करू शकतो. मग त्यामध्ये काय करतात, शरीराला एक मशीन येतं ज्याच्यामध्ये 24 आवर्स आपला हार्ट रेट आणि आपलं बीपी मॉनिटर करून त्याचा एक ग्राफ काढला जातो. तर ते एक पट्ट्याच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यात एक मशीन असतं, ते आपण 24 तासाकरता लावायचं, आपल्या बॉडीवर कॅरी करायचं आणि आपल्या दैनंदिन ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या आपण करायच्या. आणि ते करत असताना आपण आपलं ब्लड प्रेशर जे असतं ते मॉनिटर होतं, त्यात हार्ट रेट मॉनिटर होतो. आणि या स्टडीच्या अंती जेव्हा दुसऱ्या दिवशी मशीन आपण ते काढतो त्याच्यानंतर त्याच्यात ग्राफ येतात आणि त्याच्यामध्ये बीपीचं आपलं ॲव्हरेज किती आहे ते आणि हार्टबीट आपले किती ॲव्हरेज 24 तासामध्ये पडले आहेत ते येतं. आणि त्याच्यावरून मग डॉक्टर डिसाईड करतात की यांना खरंच ब्लड प्रेशर आहे का नाही. जर बऱ्याच प्रमाणामध्ये तुमचं ब्लड प्रेशर कमी राहत असेल तर मग आम्ही त्या पेशंटला गोळ्या चालू करण्यापासून काही वेळ रिफ्रेन करतो. किंवा काही वेळेला जर ते प्रमाण जास्त येत असेल, 24 तासामधले 10 ते 15 तासांचं रिडिंग हे जास्तच येत असेल, बहुतांश रिडिंग जास्त येत असेल, तर मग त्या पेशंटला गोळ्या लो डोसमध्ये चालू केल्या जातात. बीपी क्युरेबल आहे का? बीपीची गोळी खूप लोकांचं असं असतं एकदा चालू केली म्हणजे मग शेवटपर्यंत ती घ्यायची, गोळी बंद होते का अशी? बीपी क्युरेबल आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर आपल्याला बीपी का झालाय हे डिस्कस करणं फार महत्वाचं आहे. बीपी होण्याचे काही प्रायमरी कॉजेस आहेत आणि काही सेकंडरी कॉजेस आहेत. प्रायमरी कॉज म्हणजे काय, जिथे ब्लड प्रेशर आपल्याला आहे आणि त्याचं कारण आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे ते आपल्याला जेनेटिकली झालं आहे किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळे झालेलं आहे किंवा आपल्या सवयींमुळे झालेलं आहे, पण ते आपल्याला आलं आहे ब्लड प्रेशर आणि ते ब्लड प्रेशर आपलं जास्त राहतंय म्हणून आपण त्याला प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतो. आता सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय की कुठल्या तरी एखाद्या कारणामुळे
जर आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढतंय त्या कारणाला जर आपण ट्रीट केलं तर कदाचित आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल राहू शकतो. उदाहरणार्थ आपल्या किडनीजवर एक ग्लँड असते, त्या ग्लँडचं नाव आहे ॲड्रिनल ग्लँड. त्याच्यामध्ये होणारे बिनाईन ट्युमर्स म्हणजे कॅन्सरच नाही, बिनाईन ट्युमर्स त्याला म्हणतात फिओक्रोमोसायटोमा. आता हा फिओक्रोमोसायटोमा ज्या लोकांमध्ये असतो त्यांच्यामध्ये स्ट्रेस रिलेटेड हॉर्मोन्स जे आपण म्हणतो हे सिक्रीट होण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर हे बऱ्याच अंशी फ्लक्च्युएट होत असतं आणि ते प्रचंड वाढलेलं असतं. म्हणजे फिओक्रोमोसायटोमाच्या पेशंटचं ब्लड प्रेशर कंट्रोल करणं हे खूप कठीण असतं. त्याची ट्रीटमेंट आहे की त्याची सर्जरी करणं. सर्जरी करून तो फिओक्रोमोसायटोमा काढला जातो ट्यूमर. तर तो काढल्यानंतर त्या पेशंटचं बीपी सडनली क्रॅश होतं आणि हे इंट्रा ऑपरेटिव्हली म्हणजे मॅनेज करावं लागतं. तर त्याच्यामुळे बीपी प्रचंड वाढलेलंही असतं आणि जेव्हा त्याची ट्रीटमेंट आपण करतो आणि त्याचं आपण एक्सिजन करतो त्याच्यानंतर ते ब्लड प्रेशर कमीही होतं. मग काही वेळेला अशा पेशंट्समध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्या नंतर द्याव्या लागत नाही. काही सेकंडरी कॉजेस जे ब्लड प्रेशरचे आहेत, फॉर एक्झाम्पल प्रायमरी अल्डोस्टेरॉनिझम, की म्हणजे ज्याच्यामध्ये अल्डोस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन असतं ते वाढलेलं असतं, त्याला आम्ही कॉन सिंड्रोम म्हणतो. त्याच्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं आणि सोडियमचं प्रमाण वाढायला लागतं, ओबेसिटी वाढायला लागते, वजन वाढायला लागतं आणि ब्लड प्रेशर वाढायला लागतं. तर जर तुम्ही त्याची ट्रीटमेंट केली तर तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहू शकतं. कुशिंग सिंड्रोम म्हणून एक सिंड्रोम आहे, कॉर्टिसॉल नावाचं जे हॉर्मोन आहे ते वाढायला लागलं तर त्याच्यामुळे ब्लड प्रेशर बऱ्याच वेळेला वाढायला लागतं. आता एक कॉर्टिसॉल हॉर्मोन जे आहे ते सकाळच्या वेळेला वाढतं आणि साधारण दुपारच्या वेळेला त्याचं प्रमाण शरीरात कमी व्हायला लागतं. त्याच्यात डायर्नल व्हेरिएशन्स येतात, म्हणजे त्याचं प्रमाण सकाळी जास्त असतं आणि संध्याकाळी कमी असतं. म्हणून त्याची टेस्ट करताना सकाळी पण त्याची टेस्ट केली जाते आणि सकाळी साधारण 8 वाजताच्या 8 AM कॉर्टिसॉल आम्ही म्हणतो त्याला, ती टेस्ट केली जाते आणि संध्याकाळी पण आपण त्याची टेस्ट 4-4:30च्या मध्ये केली तर त्याचे लेवल्स किती आणि त्याच्याप्रमाणे मग आम्ही पेशंटला कुशिंग सिंड्रोम आहे का नाहीये हे ठरवतो. तर हे असे काही आपण म्हणू शकतो की सिलेक्टिव्ह डिसीजेस आहे की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढलं की ते जर आपण ट्रीट केले ते डिसीज तर त्यामध्ये ब्लड प्रेशर बऱ्यापैकी कंट्रोल करण्यामध्ये आपल्याला यश येतं. आता काही कारणांमध्ये पोस्ट सर्जिकल पेशंट्समध्ये जर पेन भरपूर असेल तर काही वेळेला टेम्पररी ब्लड प्रेशर वाढतं स्ट्रेसमुळे आणि त्याच्याच बरोबर पेनमुळे. तर ते ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. म्हणजे पेशंट म्हणतात की आम्हाला सर्जरीच्या अगोदर कधीच ब्लड प्रेशर नव्हतं, पण सर्जरी नंतर काही काळापुरता पेन आणि स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर 150/90, 160/90 असं राहतं आणि नंतर योग्य प्रमाणात हिलिंग झालं, पेन किलर्स वगैरे घेतले की त्यानंतर मात्र ते साधारणतः 120/80 या रेंजला राहायला लागतं. तर अशा वेळेला आपण त्या पेशंटला ब्लड प्रेशर आहेच असं मानू शकत नाही, तर ते काही दिवसांनी नॉर्मलाइज होतं. ब्लड प्रेशरची गोळी थांबेल का किंवा आपण थांबवू शकतो का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्याचं सरळ उत्तर आपण देऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला जर प्रायमरी किंवा इडिओपॅथिक तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तर त्याची गोळी तुम्हाला लाईफ लॉंग घ्यावी लागते. पण जर कॉजेस ट्रीटेबल असतील तर त्यावेळेला मात्र गोळ्या टेम्पररीली चालू ठेवून मग नंतर त्या बंद केल्या जाऊ शकतात. म्हणजे गोळी बंद नाही करायची. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर कधीही गोळी बंद करू नका हे प्रामुख्याने आपल्याला सांगायला पाहिजे. कारण याचा एक दुसरा भाग असा आहे की ब्लड प्रेशरची गोळी समजा तुम्हाला चालू आहे, तुम्ही गोळ्या घेतायत आणि तुमचं बीपी नॉर्मल राहतंय, तर बऱ्याच वेळेला पेशंट्सला असं वाटतं की नाही आमचं आता ब्लड प्रेशर नॉर्मल झालं, आता गोळ्या कशाला घ्यायच्या, म्हणून गोळ्या थांबवतात. मग 1-2 महिन्याकरता ते ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं आणि मग सडनली कधी ते ब्लड प्रेशर वाढतं आणि सडनली ज्या वेळेला कधी ब्लड प्रेशर वाढतं त्यावेळेला त्याच्यामुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते मात्र म्हणजे अतिशय डेंजरस असू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन हेमरेज म्हणजे मेंदूच्या नसेचं रप्चर होणं, मेंदूची नस रप्चर होणं हे खूप कॉमनली बघितलं जातं किंवा सडनली स्ट्रोक पॅरालिसिस होणं हे बऱ्याच प्रमाणात पेशंट्समध्ये बघायला मिळतं किंवा काही पेशंट्समध्ये सडन कार्डियक डेथ्स होऊ शकतात किंवा काही पेशंट्समध्ये ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन
म्हणजे हार्ट अटॅक्स येऊ शकतात, व्हिजन लॉस होऊ शकतो. अशा प्रकारचे सडन जे कॉम्प्लिकेशन्स आहे हे बघायला मिळू शकतात. त्यामुळे ब्लड प्रेशरची गोळी प्रामुख्याने चालू जर झाली असेल तुम्हाला, तर ती स्वतःहून बंद करू नका. तिचं प्रमाण कमी करायचं किंवा जास्त करायचं किंवा ती थांबवायची हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही करा. पण मग या बीपीच्या गोळीचा काही साईड इफेक्ट्स वगैरे असतात लॉंग टर्म याच्यामध्ये? आता बीपीच्या ज्या गोळ्या असतात त्या अनेक प्रकारचे असतात. म्हणजे बीपीचे जे ड्रग्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफाय केले जातात. एस इनिबिटर्स, ARB, त्याच्यानंतर बीटा ब्लॉकर्स, अल्फा ब्लॉकर्स, सेंट्रली ॲक्टिंग ड्रग्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या साईड इफेक्ट्स असतात. आता जे एस इनिबिटर्स किंवा ARBs असतात त्या गोळ्या ज्या पेशंट्समध्ये चालू असतात त्यांच्यामध्ये काही वेळेला हायपरकॅलेमिया म्हणजे पोटॅशियमचं प्रमाण वाढणं हे बघायला मिळतं. म्हणजे जर असे पेशंट्स जे हे गोळ्या घेत आहेत त्यांच्यामध्ये किडनी डिसऑर्डर्स वगैरे असतील किंवा किडनीचा कुठला तरी ॲक्यूट काही आजार आला असेल आणि त्या पेशंट्सला ह्या गोळ्या चालू असतील तर त्यांच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण कधी कधी वाढू शकतं आणि ते डेंजरस लेवलला पण जाऊ शकतं. अशा वेळेला डॉक्टर्स किंवा नेफ्रॉलॉजिस्ट त्या गोळ्या योग्य प्रमाणामध्ये ॲडजस्ट करत असतात. काही पेशंट्समध्ये ड्रग्ज वापरले जातात ते बीटा ब्लॉकर्स. तर बीटा ब्लॉकर्स हे जे ड्रग्ज आहेत ह्याच्यामुळे हृदयाचा हार्ट रेट कमी होणं हे बघायला मिळतं. सामान्यतः आपला जो हार्ट रेट आहे तो 60 to 100च्या मध्ये असतो. 72 नॉर्मल मानला जातो. 60 पर्यंत आपण नॉर्मल कन्सिडर करतो खालच्या लेवलला, वरच्या लेवलला 100 पर्यंत आपण त्याला नॉर्मल म्हणतो. बीटा ब्लॉकर्स हे ड्रग्ज वापरणाऱ्या पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की ते हार्ट रेट 60च्या खालती जातो. तर 60च्या खाली हार्ट रेट असेल आणि तो कॉन्स्टंट असेल अगदी 52-54 वगैरे आणि डॉक्टर मॉनिटर करत असतील तर त्याच्याकरता घाबरण्याची काही गरज नाही, पण हे पेशंटला माहिती पाहिजे. काही वेळेला जर हा हार्ट रेट अगदीच 50च्या वगैरे खाली गेला तर चक्कर येणं किंवा भोवळ येणं किंवा अचानक कोलॅप्स होणं अशा कधी कधी गोष्टी बघितल्या जातात. तर हे साईड इफेक्ट्स बीटा ब्लॉकर्सच्या बाबतीत रेअरली पण ऑब्झर्व केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर डायुरेटिक्स हे पण एक प्रकारचे ड्रग्ज आहेत जे ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. तर हे डायुरेटिक्स म्हणजे कुठले, तर लॅसिक्स म्हणजे लॅसिलॅक्टोन, लॅसिक्स या कॉमनली वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आहेत. डायटॉर. तर ह्या गोळ्यांमुळे शरीरातल्या इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण कमी जास्त होतं. काही वेळेला म्हाताऱ्या लोकांमध्ये म्हणजे आपले प्रेक्षकांमध्येही अनेकांना ह्याचा अनुभव आला असेल की अशा प्रकारच्या गोळ्या जर चालू असतील तर त्याच्यामध्ये सोडियम कमी होणं हे खूप कॉमनली बघितलं जातं. ज्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरच्या ह्या डायरोटिक्सच्या वगैरे गोळ्या सुरू असतात आणि मग सडन वीकनेस किंवा आकडी येणं किंवा त्या पेशंट्समध्ये लघवी वारंवार जावं लागणं ही लक्षणं त्यांच्यामध्ये बघितली जातात. तर अशा वेळेला जर आपल्याला असं काही लक्षणं दिसली तर आपल्याला डायबिटिक्स चालू आहेत का हे आपण बघितलं पाहिजे. काही पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये हायपरटेन्शन रेझिस्टंट असतं म्हणजे ब्लड प्रेशर कमीच होत नाही त्यांच्यामध्ये सेंट्रली ॲक्टिंग ब्लड प्रेशरचे जे ड्रग्ज असतात ते वापरले जातात. तर त्याच्यामध्ये क्लोनिडीन नावाचा एक ड्रग वापरला जातो. आता हे क्लोनिडीन नावाचा जो ड्रग आहे तो जर पेशंट्समध्ये दिला तर बऱ्याच पेशंट्समध्ये कॉन्स्टिपेशनचा एक प्रॉब्लेम होतो. म्हणजे म्हाताऱ्या लोकांमध्ये तो ड्रग कॉमनली वापरला जातो तर ते कॉन्स्टिपेशनची खूप वेळेला कंप्लेंट करतात. तर अशा वेळेला क्लोनिडीनच्या गोळ्या वगैरे चालू आहेत का हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर ॲम्लोडिपिन हा ड्रग जेव्हा चालू असतो म्हणजे हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ड्रग आहे आणि हा ब्लड प्रेशरमध्ये कॉमनली वापरला जातो. तर पायाला सूज येणं हे पण खूप लोकांमध्ये बघितलं जातं. म्हणजे तरुण ते म्हाताऱ्या लोकांमध्ये हे कॉमनली बघितलं जातं. प्रवास करून आलो आणि पायाला सूज आली. टेल्मीसार्टन किंवा एस इनिबिटर्स ह्या प्रकारच्या ज्या गोळ्या असतात ह्याच्याने कधी कधी प्रचंड ढास लागते किंवा खोकला लागतो काही पेशंट्समध्ये. तर तो खोकला अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की घरी आपण जेव्हा अशा प्रकारच्या कंप्लेंट्स होतात की आपल्याला दमा अस्थमामुळे लागल्या आहेत का तर त्या प्रकारची औषधं घेतो किंवा सिरप्स घेतो पण तरी तो खोकला काही आपला बरा होत नाही. तर अशा वेळेला डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो आणि डॉक्टर सांगतात की नाही हे गोळीमुळे असणं शक्य आहे तर ती गोळी बंद केल्याला आपल्याला बरं वाटतं. म्हणून अशा प्रकारच्या सिच्युएशन्समध्ये योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं.
लो बीपीचा जर त्रास असेल कोणाला तर पुढे भविष्यात त्यांना हाय बीपीचा त्रास होण्याचे चान्सेस किती असतात? ज्या लोकांचं ब्लड प्रेशर सामान्यतः 100/60 याच्यापेक्षा कमी राहतं आणि कॉन्स्टंटली कमी राहतं, त्याला आपण असं म्हणू शकतो की त्यांना लो बीपी म्हणजे हायपोटेन्शन आहे. आता हे हायपोटेन्शन असण्याची कारणं कुठली? आपल्या शरीरामध्ये अल्ब्युमिन नावाचा पदार्थ जे लिव्हरमधनं सिक्रेट होतं, ते जर आपल्या शरीरात कमी असेल तर आपलं ब्लड प्रेशर कमी येतं. म्हणजेच काय, हायड्रेशन कमी असेल शरीरामध्ये म्हणजे आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी आपण पित नसू किंवा आपल्या शरीरातनं काही कारणाने पाणी निघून गेलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे आपल्याला लूज मोशन्स बऱ्याच वेळेला झाल्या, शरीरातलं पाणी कमी झालं, डिहायड्रेशन झालं, कुठल्याही प्रकारे आपल्याला जर इन्फेक्शन झालं, इन्फेक्शनमध्ये पण बऱ्याच प्रमाणात ब्लड प्रेशर कमी होतं. जर ते वाईड स्प्रेड इन्फेक्शन असेल, ते इन्फेक्शन संपूर्ण शरीरामध्ये पसरलं असेल तर त्यावेळेला ब्लड प्रेशर कमी होतं. अशा प्रकारे काही आपल्या शरीरात कुठल्या रोग आहेत का हे आपल्याला शोधणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे हार्टच्या काही व्याधींमध्ये म्हणजे कार्डिओमायोपॅथीज म्हणतो आम्ही त्याला, ज्याच्यामध्ये हार्टचे जे मसल्स असतात त्यांचं वर्किंग जे आहे ते व्यवस्थित नसतं, त्यावेळेला ब्लड प्रेशर कमी असतं. हार्टचे जे आपल्या वॉल्व्स असतात त्यांचे जर काही आजार असतील तर पेशंट्सचं बीपी बऱ्याच वेळेला कमी असतं. काही ड्रग्जमुळे पण ब्लड प्रेशर कमी राहतं. म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये समजा पेशंटला ऑपरेट करायला घेतलं आणि त्यावेळेला ॲनेस्थेशिया दिला, तर ॲनेस्थेशियाच्या ड्रग्जमुळे पण ब्लड प्रेशर कमी होतं. तर ब्लड प्रेशर कमी का झालंय हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे आता साधारण ऑपरेशन झाल्यानंतर 4-5 तास तुमचं ब्लड प्रेशर कमी आहे तर ते आपण समजू शकतो की ते ॲनेस्थेशियाच्या ड्रग्जमुळे असू शकतं. तुम्हाला शरीरात इन्फेक्शन आहे, त्यावेळेला डिहायड्रेशन झालं आहे किंवा तुम्हाला लूज मोशन्स बऱ्याच प्रमाणात झाले आहेत किंवा शरीरातनं पाणी कमी झालं आहे तर तुमचं ब्लड प्रेशर कमी आहे ते पण आपण समजू शकतो. पण ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त जर तुमचं ब्लड प्रेशर कमीच राहत असेल, की कुठलेही स्ट्रक्चरल किंवा ॲबनॉर्मल डिसऑर्डर्स नाही आहेत आणि जर तुमचं ब्लड प्रेशर कमी राहत असेल आणि तुम्हाला सिम्पटम्स येत असतील, म्हणजे चक्कर आहे किंवा तुम्हाला भोवळ येणं किंवा साधारणतः वीकनेस वाटणं, ह्यासारखे जर तुम्हाला सिम्पटम्स जाणवत असतील तर मात्र आपल्याला त्याची इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं. पण मग त्यांचं म्हणजे त्यांना हाय बीपी होण्याचं असं चान्सेस? हाय बीपी होणं न होणं हे कंडिशन्सवर असतं. म्हणजे जर तुमचं बीपी लो आहे तर तुम्हाला हाय बीपी होऊ शकत नाही असं नाही. अच्छा. तुमच्या लाईफस्टाईल्स प्रमाणे किंवा तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे किंवा तुमच्या स्ट्रेस फॅक्टर्समुळे किंवा तुमचे जेनेटिक्समुळे पुढे जाऊन तुम्हाला ब्लड प्रेशर येऊ शकतं, म्हणजे ब्लड प्रेशर होऊ शकतं. त्यामुळे हायपोटेन्शन, तात्काळ हायपोटेन्शन आणि पुढे होणारं ब्लड प्रेशर यांचा तसा काही संबंध नाहीये. म्हणजे तुम्हाला ते पुढे जाऊन ब्लड प्रेशर येऊ शकतं. आता काही वेळेला तर असं बघितलंय की काही लोकांमध्ये म्हणजे काही पेशंट्स आमच्याकडे येतात, बीपी कायम कमी राहतं म्हणून ते मिठाचे पदार्थ खातात किंवा ते मीठ म्हणजे घरातून सांगितलं पण जातं की तुम्ही मीठ खा ब्लड प्रेशर. तर ॲक्च्युअलमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचा आणि म्हणजे हायपोटेन्शन मधनं ब्लड प्रेशर वाढण्याचा आणि मिठाचा काही संबंध नाही. ते हायपोटेन्शन कशामुळे आहे हे खूप महत्वाचं आहे. मिठामुळे आपल्या शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, पण ती लॉंग टर्म प्रोसेस आहे. तुम्ही आत्ता आज मीठ खाल्लं आणि तुमचं उद्या ब्लड प्रेशर वाढेल असं नाहीये. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे की मीठ जर तुम्ही वर्षानुवर्ष खूप जास्त खात असाल तर तुम्हाला ब्लड प्रेशर डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. तुम्हाला आज ब्लड प्रेशर कमी आहे आणि तुम्ही आत्ता लगेच मीठ किंवा बाकीचे मिठाचे पदार्थ खाल्ले आणि लगेच तुमचं ब्लड प्रेशर वाढेल असं होणार नाही. हे जे प्रकारचे सॉल्ट्स असतात, जे रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट, ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आता पिंक सॉल्ट हे पिंक आहे तर त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं किंवा मॅग्नेशियम किंवा जे मिनरल्स